पुस्तकाचं नाव आहे मौर्य सम्राट. हे पुस्तक चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कादंबरी आहे. पुस्तकाचे लेखक आहेत राजेंद्र मोहन भटनागर. प्रस्तावना. स्वप्नांचे आकाश आणि आकाशाची स्वप्न. आम्हाला विसरण्याची सवय आहे आणि विसरलेले आठवण्याचीही. अर्थात तशी वर्तमानाची मनस्वी मागणी आणि भविष्याला काही देण्याची दुर्दम्य इच्छा असेल तर मी शिवाजी विश्वविद्यालय कोल्हापूर येथे आयोजित इतिहास आणि साहित्य विषयक आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करत होतो. तिथे मी असे म्हणालो होतो की इतिहासाकडे निवड करण्याची सुविधा नाही, पण साहित्याकडे मात्र ती आहे. जेव्हा वर्तमान त्याचा स्वतःचा ठेवा हरवायला लागतो तेव्हाच मुळी इतिहासाचे रूपांतर साहित्यात व्हायला लागते. तेव्हा तो त्याचे संचित चाच पडायला लागतो. ते देखील अशासाठी की ते साहित्य त्याचा तिसरा डोळा बनू शकेल. अर्थातच अदृश्य दृश्यमान व्हायला लागेल आणि त्याकडून अशी अपेक्षा करता येईल की ते त्याच्या भविष्यातील उदात्त स्वप्नांना साकार करू शकेल. माझे संपूर्ण ऐतिहासिक साहित्य माझ्या याच संशोधनाची परिणिती आहे. या ठिकाणी माझी दृष्टी व्हिएन्ना येथे जन्मलेल्या कार्ल पॉपर या तत्त्ववेत्त्यावर जाऊन स्थिर होते. त्यांच्या मते ऐतिहासिक दृष्टी ही नेहमीच विशुद्ध ऐतिहासिक असत नाही. त्यांच्या मते इतिहास हा सापेक्ष असतो. इतिहासकार हा इतिहासापेक्षा स्वतःच्या मनातील रचनांना, घटनांना, विघटनांना अधिक महत्त्व देतो. त्यामुळे म्हणावे लागते की इतिहासकार अशाच घटनांना आणि तथ्यांना प्रभावीपणे रेखाटण्याचा प्रयत्न करतो, ज्यांना त्याची स्वतःची मानसिकता परवानगी देते. साहित्य मात्र या पुढे जाऊन तो संभ्रमाचा पडदा दूर करते, ज्यातून इतिहास त्याची स्वतःची इच्छा असूनही मुक्त होऊ शकत नाही. अर्थात साहित्य हे मुक्तीचे द्वार आहे. इसवी पूर्व 344 मध्ये भग्नावशेत केलेल्या इतिहासाचा जेव्हा मी शोध घ्यायला लागलो तेव्हा माझी दृष्टी कोळशाच्या खाणीत चकाकणाऱ्या एका हिऱ्यावर स्थिर होते आणि माझ्या सर्व अंतःप्रेरणांना एखाद्या गोल घुमटाची जाणीव व्हायला लागते. नंद वंशाचा संस्थापक सम्राट महापद्मानंद याच्यापासून त्या महाकथेला सुरुवात होते. तो या देशाचा पहिला सम्राट होता, पण होता मात्र शूद्र. त्याच्याकडे एवढे विलक्षण असीम बल, साहस आणि तेज होते की त्याला दुसऱ्या परशुरामाची प्रतिष्ठा बहाल करण्यात आली. जैन ग्रंथाप्रमाणे तो न्हावी पिता आणि त्याची वैश्या पत्नी यांचा पुत्र होता, तर महावंश टीका या त्याचे कुल अज्ञात असल्याचे मानते. महाबोधवंश तर त्याचे नावच बदलून त्याला उग्रसेन हे नाव बहाल करतो. ही आहेत इतिहासातील मिथके. निसंदिग्धपणे तो भाग्यवान होता जो आमच्या इतिहासाची प्रतिष्ठा बनला. तो अपार संपत्ती आणि प्रचंड सैन्यबलाचा स्वामी होता. एवढ्या विशाल भूप्रदेशाचा तो राजा झाला की इतिहासात त्याच्यापूर्वी त्याच्यासारखा दुसरा कुणीही झाला नव्हता. त्या वंशाचा अंतिम सम्राट, जो त्याच्या पूर्वजांच्या महान परंपरेचा प्रकाशस्तंभ होता. कथासरित सागर या ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे त्याची प्रजा त्याच्यावर नाखुश होती व त्यानेच आचार्य चाणक्याचा अपमान केला आणि याच कारणामुळे आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी मिळून त्याची हत्या केली. अशा पद्धतीने एका वंशाचा अंत होतो. पण अनेक प्रकारच्या संदिग्धतेसह खरं तर या इतिहासात असंबद्धता आहे, अंधकारमयतही आहे. साहित्य विश्वास बहाल करू इच्छिते. इथे इतिहास आणि साहित्य एकमेकाच्या समोर येतात. साहित्य एक मार्ग बनू इच्छिते. अंधकारमय अवस्थेतून मुक्ती देण्याचा साहित्याचा प्रयत्न असतो. त्याच्यासमोर असतं त्याच्या काळाच्या स्वप्नांचं आकाश आणि त्या आकाशाची स्वप्न, आणि ती स्वप्न मला प्रेरित करतात आणि माझ्या मनात पाटणा येथे जाण्याची इच्छा निर्माण करतात. मी तिथे जातो आणि पाटलीपुत्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. माझा तो प्रयत्न नंदवंशाच्या शेवटच्या टोकावर उभं राहून सुरू होतो. जेव्हा मी त्या असीम वैभवाचा आस्वाद घेतो, गंगा आणि सोन नदीच्या संगम परिसरात कधी काळी अस्तित्वात असणाऱ्या अपरिमित वैभव संपत्तीच्या कल्पनेत रमून जातो, तेव्हा एक स्वप्न माझ्या मनात जागृत होतं आणि ते स्वप्न असतं एका वैभवसंपन्न महानगरीचं आणि त्या महानगरातील असीम सौंदर्यानं नटलेल्या दगड, विटा व उच्च प्रतीच्या लाकडांनी बांधलेल्या
बहुमजली आकर्षक राजवाड्याचे. एक गोष्ट मान्यच करावी लागेल की पूर्वी आमच्याकडे इतिहास लेखनाची दृष्टी नव्हती आणि त्यात रुची घेऊन रचना करण्याची इच्छाही नव्हती. पण आमच्याकडे होते सहसंबंधातील भावभावनांच्या प्रेमाची ऊब आणि त्या भावसंबंधाचे ते जिवंत क्षण. आणि त्या स्नेहल क्षणांना इतिहासात नाही तर केवळ साहित्यच पुनर्जीवित करू शकते. इतिहास साहित्यात जगण्याची आम्हाला सवय आहे, कारण आम्ही तथ्यांपेक्षा तत्त्वांशी अधिक आंतरिक संबंध विकसित केलेले आहेत. तरीही इतिहास हा इतिहासच आहे आणि जसे विज्ञान हे विज्ञान आहे, त्याच अर्थाने इतिहास हा इतिहास आहे. अर्थात शक्यतांच्या केंद्रात उडी मारून पोहण्याचा अनुभव इतिहास देतो. मी ज्या काळाच्या संदर्भात बोलतो आहे त्यातील पुरावे शोधण्यासाठी जेवढे उत्खनन झाले तेवढेच किंवा त्याहीपेक्षा अधिक उत्खनन मी त्या काळाला ऐतिहासिक ठेव बनविण्याच्या उद्देशाने केले. त्या पुराव्यानंतर चर्चा होणे अपेक्षित होते आणि ती चर्चा झालीही. एवढेच नाही तर ती चर्चा अजूनही चालू आहे. ती कधी बंद होणार नाही आणि बंद होणे योग्य नाही, कारण त्यातच आमचे भविष्य लपले आहे. भविष्य हे काही बाबतीत ज्योतिषासारखे असते. त्यात मागील घटनांकडून पुढील घटनांचा वेध घेण्याची तीव्र लालसा असते. खरंच आज मॅगेस्थीजींच्या अस्थी सापडल्या तर आम्हाला स्वतःला आश्चर्याच्या समुद्र तटावर विहार केल्यासारखे वाटेल. इतिहासकाराची अशी जिद्द असते की त्याची नव्याने स्थापना व्हावी आणि त्याचे महत्त्व त्याला मिळावे. त्या जिद्दीत जीवनाबद्दलची जिज्ञासा असते, ओढ असते. मॅगेस्थीनीजपासून ते 7व्या शतकात भारतात येऊन गेलेल्या ह्युएनत्संगपर्यंत अनेकांनी नंदवंशाच्या अतुलनीय वैभवाचे वृत्तांत ऐकलेले होते. त्यांना हे देखील कळते होते की व्याकरणचार्य पाणिनी हा महापद्मानंदांचा मित्र होता, तर धनानंदाच्या दरबारात फरुर्ची, कात्यायन आणि इतरही काही विद्वान होते. तक्षशिला येथे सापडलेल्या नाण्यांवरून हे सिद्ध होते की पश्चिमोत्तर भागात मगधचे नाणे चलन होते. जेनोफेनकृत सायरोपोडिया मध्ये नमूद करून ठेवले आहे की पश्चिमी आशियाई देशांमधील तंटे मगधच्या शासनाच्या मध्यस्थीने मिटत असत. तो जगातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींचा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता, आधारस्तंभ होता. अशा विशाल आणि बलवान नंदवंशाचा शेवट चंद्रगुप्त मौर्य आणि आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली घडवून आणला. आर्य चाणक्याने कौटिल्य अर्थशास्त्र यासंबंधी बरेच काही सांगून जाते. अर्थात त्यातही अनेक प्रक्षिप्त वृत्तांत आढळतात आणि त्यांच्या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. एवढ्या शंका की किथव, विंटरनिज्न, जाली आणि इतर विद्वान ज्या ग्रंथाला कौटिल्य यांची कृतीच मानायला तयार नाहीत, कारण मॅगेस्थीनीज आणि पतंजली यांच्यापैकी कुणीही कौटिल्य, चाणक्य याचा नामोल्लेखही केलेला नाही. इति कौटिल्य या शब्दावरून असेही ध्वनित होते की त्यासाठी इतरांची आवश्यकता का भासली. पण अर्थशास्त्राचा उपसंहार या सर्व शब्दांचे निरसन करून जातो. उपसंहारावरून हे सिद्ध होते की अर्थशास्त्र या ग्रंथाची रचना अशा व्यक्तीकडून झालेली आहे ज्या व्यक्तीने रागाच्या आहारी जाऊन शस्त्र, शास्त्र आणि नंदराजाच्या हातात गेलेल्या पृथ्वीला मुक्ती दिली. मग हा प्रश्न उपस्थित होतो की चंद्रगुप्त मौर्य कोण होता? क्षेमेंद्रकृत बृहत्कथा मंजिरी आणि सोमदेव विरचित कथासारित सागर या 2 ग्रंथात त्या संदर्भात कथा आहेत, पण संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. मुद्रा राक्षस या नाटकानुसार तो नंदराजाचा मुलगा आहे. विष्णू पुराण या ग्रंथाचे भाष्यकार श्रीधर स्वामी असं म्हणतात की तो चंद्रगुप्त नंदराजाची मुलगी मूरा हिच्या पोटी जन्मला होता. जस्टिनचे असे मत आहे की तो सामान्य कुळात जन्मला. हे खरे असले तरी सम्राट बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. चाणक्य त्याला क्षत्रियच मानतो. एका इतिहासकाराच्या दृष्टीने चंद्रगुप्त मौर्य हा 4 वर्णांच्या पैकी नेमका कोणत्या वर्णाचा होता हे निश्चित करणे महत्त्वाचे असू शकते. पण एका साहित्यिकाला
मात्र चंद्रगुप्त मौर्य या सामान्य युवकाने मगधचे सम्राटपद प्राप्त करण्यासाठी जो संघर्ष केला त्याचा शोध घेण्यात अधिक रुची असणार. या भूमीची शक्ती एक सामान्य भूमिपुत्र सम्राटपदापर्यंतचा प्रवास नेमका कसा करतो, कोणकोणत्या अडथळ्यांना कशा पद्धतीने ओलांडून तो सम्राटपदावर विराजमान होऊ शकला, या कथासूत्रात समाविष्ट असणारा जीवन संघर्षच इतिहासाचे रूपांतर साहित्यात करत असतो. चंद्रगुप्ताच्या समोर एका बाजूला सिकंदर, अलेक्झांडर आणि सेल्युकस निकेटर, सिकंदरच्या मृत्यूनंतर झालेल्या बाबिलोनियाचा शासक यांचे आव्हान होते, तर दुसऱ्या बाजूला मगधचा बलवान सम्राट धनानंद याचे आव्हान होते. बौद्ध ग्रंथ मिलिंदपन्हो मध्ये धनानंदाशी झालेल्या युद्धाचे जे रक्तरंजित असे भयानक वर्णन आहे ते विश्वसनीय वाटत नाही. त्यात समाविष्ट असणाऱ्या अंतर्बाह्य दुर्धर संघर्षाच्या कथेतून प्रकट होणाऱ्या चरित्राची गुंफण करण्याचे कार्य साहित्य करते आणि अशा रीतीने ते साहित्य भूतकाळाला वर्तमान काळाशी जोडते आणि अनागताच्या भविष्याच्या संकेतापर्यंत त्याला नेऊन पोचवते. वास्तविक यामुळेच हा काळ अनेक प्रश्नांनी घेरलेला आहे आणि तो तसा नेहमीच राहणार आहे, कारण इतिहासाच्या रूपानं तो लिपिबद्ध होऊ शकलेला नाही आणि आज ज्या सूत्रांच्या आधारे त्या काळाचा इतिहास लिहिला गेलेला आहे त्यात अनेक पर्यायी शक्यता संभवतात. तरीही एकूणच हा काळ आमच्यासाठी गौरवशाली आहे आणि त्यापासून काही शिकावे असाही आहे. याशिवाय हा काळ आपल्या अनेक मूळ समस्यांचा संदर्भात चिंतन आणि मनन करून सम्यक मार्गावर मार्गस्थ करायला प्रेरणा देणाराही आहे. असे मानले जाते की भारतातील तत्कालीन पश्चिमोत्तर राज्यांवर सिकंदरच्या आक्रमणाचा काहीही प्रभाव पडला नाही आणि झालेल्या जखमाही भरून निघाल्या. पण हे पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. पश्चिमोत्तर भारतात त्या काळात छोटी मोठी 28 राज्ये होती आणि त्यांच्या आपापसात सतत लढाया होत असत. सिकंदराने ते सर्व राज्य जिंकून घेतले आणि राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना 4 विभागात पुनर्गठित करून एका सूत्रात गोवले होते. चंद्रगुप्त मौर्याला या गोष्टींचा पूर्ण फायदा झाला. हा आहे आमचा आजचा ज्वलंत प्रश्न. दुसरा एक चिंतनीय प्रश्न हा आहे की मगधच्या एवढ्या विशाल, सर्व दृष्टीने बलदंड आणि संपन्न असणाऱ्या साम्राज्याचे पतन का झाले, कसे झाले? त्या साम्राज्याचा सम्राट धनानंद हा त्याच्या सशक्त राज्य व्यवस्थेचा शासक होता, तरीही त्याला अशी अनुभूती का होत होती की त्याचा अंत होणार आहे? त्याच्या मनात हा प्रश्न का निर्माण झाला या बाबतीत इतिहासाने त्याला न्याय दिलेला नाही. त्याला समजून घेण्याचे कार्य साहित्याने केलेले आहे. ही या कादंबरीची एक मौलिक बाजू आहे जी रशियाच्या विघटनातून मार्ग काढीत भविष्याच्या चैतन्याला प्रभावित करते आणि अमेरिका, चीन इत्यादी देशांना सूचित करते की ते कितीही समृद्ध आणि सैन्यशक्तीने प्रबल असले तरी त्यांचे हे आसन डळमळीत व्हायला वेळ लागणार नाही व सद्यस्थितीत आम्ही आमच्या असीम शक्तीच्या बळावर ज्या समस्यांना दुर्लक्षित करीत आहोत त्या समस्यांच्या जखमा केव्हा चिघळतील हे कुणालाही सांगता येणार नाही. अजूनही वेळ आहे. भविष्यावर पडणाऱ्या प्रभावाच्या बाबतीत सावधान राहून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. ज्यांच्या बाबतीत आपण बेसावध असतो, इतरही गोष्टी आहेत ज्यांच्यावर पुनर्विचार होणे गरजेचे आहे. माझ्यासाठी हे एक आव्हानात्मक कार्य आहे. सर्व प्रकारची आव्हानं स्वीकारून मी त्यांच्याशी शेवटपर्यंत संघर्ष करीत राहिलो. त्यांना वाकविण्याचा सतत प्रयत्न करीत राहिलो. हे कार्य हेच माझ्यासाठी आनंदानुभूती आहे. या कार्यासाठी ज्या विद्वानांना मी त्रास दिला आणि माझ्या आव्हानात्मक कार्यात सहभागी केले त्या सर्वांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. अनेक वेळा अनेकांशी दूरध्वनीवरून प्रदीर्घ चर्चा करावी लागली. लांब अंतरावरून माझ्याकडे पुस्तके आली. पूर्ण पुस्तक पाठवणं ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी नंद वंश आणि मौर्य वंशाच्या संदर्भातील प्रकरणांच्या छायांकित प्रती झेरॉक्स पाठविल्या. डॉ. मूलचंद्र पारिखा, प्राचार्य डॉ. मलय पानेरी, प्राचार्य डॉ. पद्मा पाटील, प्राचार्य आलिस सराद्र, इटली, प्राचार्य डॉ. अवधेश नारायण मिश्र, प्राचार्य श्री राधेश्याम
संपादक सुरेशचंद्र शुक्ला, नार्वे. प्राचार्य गोपेश शरण शर्मा, योगेश शर्मा, आऊर. डॉक्टर विक्रम पाटील, डॉक्टर वैजनाथ प्रसाद, डॉक्टर ASC नायक, प्राचार्य ललिता नायडू, प्राचार्य तृप्ती जैन, प्रा. सुनील पटेल, प्रा. विनय कश्यप, डॉक्टर NE विश्वनाथ अय्यर, डॉक्टर अशोक कांबळे, डॉक्टर संचिता वर्मा नेपाळ या सर्वांचा त्यात समावेश करावा लागेल. या कारणामुळेच त्या ग्रंथाची सूची यासोबतच दिली आहे. अंतिमतः मला आपल्या देशातील विद्वान वाचकांच्या पत्रांची प्रतीक्षा आहे. अशा तऱ्हेने ही होती प्रस्तावना. आता आपण नंतरनं बघूयात भाग 1. प्रस्तावना संपलेली आहे.